आत्महत्या वाढत आहेत आणि निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत सुद्धा लोकशाहीमध्ये जे कळीचे प्रश्न आहेत, जे मूलभूत प्रश्न आहेत, जे जनतेच्या विकासाचे राज्याचे प्रश्न आहेत ते बाजूला जातात आणि ज्याला आपण नॉन इश्यू म्हणतो त्याच्या भोवतीच निवडणुका खेळल्या जातात. आघाड्या कोणत्याही असो, आलटून पालटून माणसं तीच असतात. म्हणून एक नवीन प्रयोग तेलंगणामध्ये जो केसीआरांनी तिथं राबवला त्या माध्यमातून आपल्याही मतदारसंघात आणि महाराष्ट्रात तो पुढे आणला तर आपण राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आणि जे आपलं स्वप्न आहे ते पूर्णत्वाला जायला सोयीचं होईल या उद्देशाने तोही प्रयोग केला. तो प्रयोग अयशस्वी झाला. त्याच्यानंतरही मी स्वस्थ बसलो नाही, कारण मला माहिती आहे की या क्षेत्राच्या निवडणुका काही धनदांडग्यांच्या कचाट्यात म्हणण्यापेक्षा ज्याला आपण मनी ओरिएंटेड म्हणतो, अनेक क्षेत्रात ती परिस्थिती झालेली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन एक आघाडी करण्याचाही प्रयत्न केला आणि अगदी 4 तारखेच्या 1:30 वाजेपर्यंत मी मधल्या 2 वर्षाच्या काळात जे म्हणून काही प्रयत्न ही निवडणूक यशस्वीरित्या इथली व्हावी आणि राज्यभरामध्ये सुद्धा काही गेली 3-3, 4-4 दशकापासून चळवळ्या करणारे, सामाजिक प्रश्नावर आंदोलनं करणारे ही सगळी मंडळी आता मेटाकुटीला आलेली आहे. सत्तास्थानी असलेली मंडळी या सगळ्या चळवळ्यांना दाबण्याचा प्रयत्न करत असते, पण यांना कुठंतरी आवाज मिळावा, हे सभागृहात जावे या हेतूनही काही प्रयत्न झाले. आणि मी 4 तारखेला माझ्या सगळ्या सहकार्याला सांगितलं की मित्रहो, माझे गेली 2-2.5 वर्षातले सगळे प्रयत्न निष्फळ झालेले आहेत. मी पुढे जावं का काय करावं ते सुचवा. त्याच्यामधला माझ्या बरोबरीचा एक सिनियर माणूस, मधल्या काळात मी विभागवार मेळावेही घेतले होते. बाकीचा काही कुणाचा ऐकायचा काही विषय पडला नाही, पण त्यांनी उठून सांगितले की अण्णा, आमचं तुमच्यावर प्रेम आहे, तुम्ही विचाराच्या आधाराने ही सगळी मंडळी जोडलेली आहे. फक्त आमची विनंती एक आहे, आम्ही जशाला तसंच तुम्हाला आमचं गाव करून देऊ. फक्त कृपा करून मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी आम्हाला घराची कडी लावून आत बसायची वेळ आणू नका. आम्ही 5 वर्ष गावचं हागरमुत्र करतो, सुखादुखात जातो, त्याच्या समाजकारणात, राजकारणात असतो, पण आपल्या भागातली निवडणूक नावाची प्रक्रिया अशी आहे की मग शेवटच्या दिवशी जे एरवी कधी 4 वर्ष 11 महिने कुठल्याही सामाजिक कार्यात नसतात, सुखादुखात नसतात, पण त्या दिवशी आम्हाला ते हिणवतात. तेवढी आमच्यावर कृपा करून अण्णा वेळ आणू नका. बाकी तुम्ही कळते हाव, तुम्हाला सगळं कळते. जवळपास सगळ्यांचा मूड लक्षात घेऊन मी 4 तारखेला उमेदवारी माझी मागे घेतली. मध्ये पक्षाचं रजिस्ट्रेशनही थोडं उशिरा आलं.
काही माणसंही उभा राहिली. मी अर्ज माघार घेतल्यानंतर मतदारसंघात अनेक जे काही आता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत ते गावागावात गेल्यानंतर शंकरांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे, आम्हाला सपोर्ट करायचं सांगितलेलं आहे, आम्हाला मदत करणार आहेत, आम्हाला सहकार्य करणार आहेत, पाठिंबा देणार आहेत, पुरस्कृत करणार आहेत, असं ज्यांच्या त्याच्या सोयीनं आमच्या त्या गावात गेलेल्या कार्यकर्त्यापुढे ते बोलत राहिले. मधले 10 दिवस 2-3 दिवस अपवाद सोडले तर मी साधारण 150 ते 200 कार्यकर्त्यांकडून किंवा त्यांच्याकडून आलेल्या फोनद्वारे मी त्यांच्याकडून अपडेट म्हणण्यापेक्षा त्यांना काय वाटते हे ऐकून घेतलं. आणि निवडणुकीमध्ये चर्चा उपचर्चा तर होत असते. कोणी म्हणले की यांना पाठिंबा देणार आहे, त्यांना पुरस्कृत करणार आहे. ही सगळी 1-2 उमेदवार सोडले तर सगळे उमेदवार माझ्याकडे येऊन गेले, मला भेटून गेले. त्यांनी सहकार्य करण्याच्या बाबतीत, आशीर्वाद देण्याच्या बाबतीत विनंतीही केली. पण मला जे काही गावागावातल्या गेली अनेक 3-4 दशकापासून मानणाऱ्या, ते कुणाच्याही गाडीत फिरत असतील, काही असतील, पण सगळ्यांकडून जे काही मला अपडेट मिळालं किंवा ज्यांच्याकडून माहिती मिळाली त्यानुसार मी आज माझ्या वतीनं, माझ्या सहकार्यांच्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं मी आज असा निर्णय घेतलेला आहे की या उद्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत माझी कुठल्याही उमेदवाराला, कुठल्याही पक्षाला, कुठल्याही आघाडीला माझ्या पाठिंब्याची भूमिका राहणार नाही. आणि जे कोणी कार्यकर्ते गावागावात सांगत असतील किंवा पुढारी नेते सांगत असतील तर ते सांगणं चुकीचं आहे. इथून पुढच्या 2-3 दिवसाच्याही काळामध्ये माझ्या कुटुंबातले असतील, माझ्या जवळचे जीवाभावाचे कोणी कार्यकर्ते असतील, ते जर गावात येऊन सांगू लागले की बाबा अण्णाचा मधून पाठिंबा आहे, बाहेरून पाठिंबा आहे, अण्णा आम्हाला बोलले आहेत, असं काही जरी सांगत असलं तरी ते खरं धरायचं नाही. आणि मी माझ्या मतदारांना, कार्यकर्त्यांना तुमच्या मार्फत आज आवाहन करतो की गेली 35 वर्ष निवडणुकीच्याही माध्यमातून तुम्ही मला साथ दिलेली आहे. मी काही निवडणुकीला घाबरणारा कार्यकर्ता वगैरे नाही. नांदेड जिल्ह्याचीच नाही तर हिंगोली जिल्ह्याची सुद्धा लोकसभा जाऊन लढलेला कार्यकर्ता आहे. तिथंही 2 नंबरची मतं घेतलेलं आहे. साधन सामुग्री असो नसो, चिन्ह कोणतंही असो, खुर्ची असो की नांगोर असो, पण या भागातल्या, या क्षेत्रातल्या माझ्या कर्मभूमीतल्या मतदारांनी मला मतपेटीत कधी अपमानित केलं नाही. मैदानात कधी, महाराष्ट्रात असो की देशात असो, मैदानातही गर्दीच्या बाबतीत, मेळाव्याच्या बाबतीत, कुठल्याही बाबतीत माझी या क्षेत्रातल्या मतदारांनी, जनतेने कधीच निराशा केलेली नाही. माझ्यावर मोठे ते ऋण आहेत. आणि मला असं वाटलं या सगळ्यांचे फोन आणि माहिती घेतल्यानंतर अमुक एखाद्या आघाडीला, अमुक एका उमेदवाराला जर आपण पाठिंबा दिला तर शंकरांना नाही, हा बेस एकदा तुटल्यानंतर ज्याला पाठिंब्याचा सजेस्ट वोट म्हणतो
त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळी भूमिका वेगवेगळ्या भागातल्या कार्यकर्त्याची येते. काही जण हे बरं आहे म्हणतात, काही जण ते बरं आहे म्हणतात. अनेक नाते गोते काय जे असेल ते मी तुमच्या मार्फत या सगळ्या गावागावातल्या माझ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आवाहन करतो. तुम्हाला मोकळीक आहे, प्रचार कुणाचाही करा, सतसत विवेक बुद्धीला स्मरून मतदान करा. या लोकशाहीच्या उत्सवात सामील व्हा. पण अशा जागी अवघड जागी जाऊन बसू नका की पुन्हा तुम्हाला निघता येणार नाही. अशा जागी जाऊन बसू नका. कारण समर्थन देणे, पाठिंबा देणे किंवा पुरस्कृत करणे लोकशाहीमध्ये काही चुकीचा भाग नाही. कारण आम्ही सुद्धा 96 साली बाळासाहेब आंबेडकरांचा झेंडा घेऊन प्रचार केलेली माणसं आहोत. आम्ही सुद्धा गेल्या वेळी कामात म्हणजे निवडणुकीतल्या आघाड्या, युत्या आणि उमेदवार याचा प्रचार केल्याने किंवा त्याला पुरस्कृत केल्याने ती विचारधारा स्वीकारल्या असं होत नाही. राजकीय दृष्ट्या ते आपण त्या परिस्थिती अनुरूप करत असतो. माझी तुमच्या मार्फत या सगळ्या माझ्या सहकार्यांना विनंती आहे की तुम्ही गावचे नेते आहात. तुमची गावात तुम्हाला ग्रामपंचायत लढवायचं आहे, उद्या पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहेत. तुमचा मान सन्मान आणि तुमची जी काही 30-35 वर्षात कमावलेली राजकीय सामाजिक इज्जत आहे, प्रतिष्ठा आहे, ती प्रतिष्ठा सांभाळून या लोकशाहीच्या उत्सवात सामील व्हा. माझा अमक्याला आणि तमक्याला मत द्या यावेळी माझा तुम्हाला आदेश नाही. कारण 35 वर्ष तुम्ही माझा आदेश पाळलेले आहात. सगळ्यात महत्त्वाचं एक आहे, निवडणूक 20 तारखेला संपून जाईल. पुन्हा आपल्याला या भागाच्या सगळ्या जे काही महत्त्वाचे विकासाचे प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न असतील, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्रित संघटित होऊन पुन्हा एकदा आपल्याला काम करायला लागेल. मी आज काही कुणाच्या बाबतीत विश्लेषण आणि कुणा